कधी साबुदाणा आणि मुगाची डाळ यांना एकत्र करून त्यांची खीर ट्राय केली का? जर नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी बनवते आरोग्यासाठी उत्तम आणि चवीला अप्रतिम अशी गुळातील साबुदाणा मूग डाळ खीर। ही रेसिपी जितकी सोपी आहे तितकीच आपल्या शरीराला एनर्जी देणारी आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी शाबूचे तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहेत। अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। गूळ आणि देशी साखर मी इथं घेतलेली आहे। वेलची पूड, तूप, दूध, काजू आणि पाणी। तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। शिजवून घेऊया। आधी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेऊया। याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली डाळ गिर शिजल। आणि ही डाळ आपण शिजवून घेऊया। 4 शिट्ट्या करून घेऊया याच्या। या शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण शाबूचे तांदूळ शिजवून घेऊया। हा जो साबुदाणा आहे तो आपण शिजवून घेऊया। इथं हे जे आपण गूळ घेतलेला आहे हा आपण फक्त विरघळून घ्यायचा आहे। तर इथं मी 1 वाटी गूळ आणि देशी साखर किंवा देशी गुळी म्हणू शकता ते आपण अर्धी वाटी पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। हे आपण वितळवून घेऊया किंवा तुम्ही असंही विरघळवू शकता किंवा तुम्ही गरमही करून घेऊ शकता। तर आपण गरम करून घेऊया। तर इथं आपल्या हे शाबूचे तांदूळ आहेत हे उकळलेलं आहे। गॅस कमी करूया आणि आपण याच्यामध्ये अजून थोडं पाणी ऍड करूया कारण याला शिजण्यासाठी भरपूर पाणी लागणार आहे। हा साबुदाणा शिजलाय की नाही हे कसं बघायचं तर हा जोपर्यंत पारदर्शक होत नाही तोपर्यंत शिजवायचा। तर इथं आपले शाबूचे तांदूळ शिजलेले आहेत। तर आपण गॅस बंद करूया। तर आपली मुगाची डाळ इथं शिजून झालेली आहे। ती मी छान फेटळून घेतलेली आहे। तर ही आपण ते शिजलेल्या साबुदाण्यामध्ये टाकूया। तर मी इथं मिक्स करून घेतलेला आहे मुगाची डाळ आणि शाबूचे तांदूळ शिजलेले। तर हे आपण 1 उकळी येऊन देऊया। तर इथं 1 उकळी यायला लागलेली आहे। तर मी इथे मगाशी आपण ठेवलेलं होतं गूळ आणि सेंद्रिय गूळ। तर इथं उकळी आलेली आहे। तर गॅस कमी करूया आणि हे मगाशी आपण जे गूळ आणि तर इथं उकळी आलेली आहे। गॅस आपण कमी करूया आणि हे आपण गूळ वितळून घेतलेलं आहे हे यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे। इथं काळा गूळ वापरलेला आहे त्याच्यामुळे याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता। आणि हे मिक्स करून घेऊया। या खिरीमधून खूप छान असा वास सुटलेला आहे। तुम्ही
तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट ही गूळ टाकू शकता, पण शाबूचे तांदूळ हे शिजून घेतलेले असायला पाहिजेत. जर तुम्ही अगोदरच गूळ टाकला तर शाबूचे तांदूळ शिजणार नाहीत. तर आपण हे 1-2-3 मिनिटं असंच उकळून देणार आहे, ज्याच्यामुळे ही जी खीर आहे ती एकदम घट्ट होण्यास सुरुवात होईल. फुल गॅस वरती उकळी आणून द्यायची आहे. एक 2-3 मिनिट असंच उकळून देऊया. तर इथं आपलं उकळलेलं आहे खीर. तर आपण हे साईडला ठेवूया आणि आपण तूप टाकून ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये घालूया. त्यासाठी हे साईडला ठेवून देऊया. आणि आपण हे जे ड्रायफ्रुट्स आहेत, मनुका आणि काजू घेतलेले आहेत, हे आपण तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. इथे मी 2 चम्मच तूप घेतलेला आहे. हे गरम झालं की आपण याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालून चांगलं भाजून घेऊया. गरम झालेलं आहे, तेल इथं गरम झालेलं आहे. तर हे ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घेऊया. चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आपण हे याच्यामध्ये घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत वेलची पूड आणि हेही मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. तर इथं आपली खीर तयार झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. तर आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया. तर इथं आपली खीर थंड झालेली आहे. तर आपण यामध्ये हे 1 वाटी दूध घालून घेऊया आणि मिक्स करूया. तुम्ही तर खोबऱ्याचं दूधही घालू शकता आणि तुम्ही ओलं खोबरंही असंच किसूनही घालू शकता यामध्ये. तर इथं आपली खीर तयार. तर मी इथं दूध आपण साधं दूधही घालू शकतो. तर यामध्ये आपण साधं दूधही घालू शकतो. नसेल तर तुम्ही खोबऱ्याचं दूधही घालू शकता किंवा ओलं खोबरं खिसूनही टाकू शकता यामध्ये. तर इथं आपली खीर अशी तयार झालेली आहे. तांदळाची खीर किंवा शेवाळ्याची खीर ही तुम्ही कायम बनवतच असता. तर येणाऱ्या सणासुदीला तुम्ही ही साबुदाण्याची खीर एकदा बनवून नक्की ट्राय करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.